संवाद वारी पाहो सुखाचा सोहळा. समृद्धीची वारी आता घरोघरी. माझ्या वारकरी बांधवांनो आणि माय माऊलींनो, जय हरी विठ्ठल. आपला अवघा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊन प्रत्येकाच्या घरी समृद्धीची वारी पोहोचो, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो आणि त्यासाठी अविरत झटण्याची ऊर्जा आणि आशीर्वाद मागतो. परंपरेनुसार अखंड चालणारी ही वारी समतेची, बंधुभावाची, विश्वासाची वारी आहे. कुठलाही भेदभाव न राखता एकरूप होऊन एकत्र पुढे जाण्याची संतांच्या शिकवणीची ही अलौकिक अशी संस्कार वारी आहे. ह्याच संस्कारानुसार आपलं सरकार विकासाची पावलं टाकत आहे. विठुरायाच्या दर्शनाबरोबर समृद्धीची वारी घरोघरी पोहोचावी हेच आपलं ध्येय आहे आणि त्यासाठीच ही संवाद वारी आहे. आज आपण सर्वच क्षेत्रात वेगवान आणि सातत्यपूर्ण प्रगती करत आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या हिताचे अनेक निर्णय आपण घेतले आहेत. ऐतिहासिक अशी कर्जमुक्ती केलेली असून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कुठलाही भेदभाव न करता उपेक्षित, वंचितांना आधाराचा हात देत आहोत. वारकरी दिंड्यांना सर्व सुविधा लाभाव्यात म्हणून काळजी सुद्धा घेत आहोत. त्या वारीत आपली गाठभेट होऊन सुखदुःख समजून घेऊन अडचणी निवारण्यासाठी, तसेच कुठल्याही क्षेत्रात आपण काय प्रगती करीत आहोत याची माहिती देण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन पंढरीच्या वारीत तुमच्या सोबत चालत आहे. त्यांचा अवश्य लाभ घेऊन भक्ती मार्गावर चालताना उत्कर्षांचा पण ध्यास घ्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. चला तर हरिनामाचा गजर करत एकत्र चालूयात आणि विठुरायाचे दर्शन घेऊन समृद्धीची वारी घरोघरी घेऊन जाऊयात. जय हरी विठ्ठल.